प्रश्नाकडे बघायचा आहे. IBPS चा प्रश्न आहे. IBPS चा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बघा. शी इज गोइंग टू जिम एव्हरी डे विथ हर हजबंड अँड हर एल्डर सन टू बी फिट. आता या ठिकाणी वाक्यामध्ये बघत असताना मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय? डी ऑप्शन. मित्रांनो शब्दांकडे बघा. शब्द जर व्यवस्थित तुमच्या आकलनाच्या कक्षेत आले तर अशा प्रश्नांची उत्तरं देताना मित्रांनो तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी एक शब्द दिसतोय बघा, तो म्हणजे एव्हरी डे. एव्हरी डे इज द सिम्बॉल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्या, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वाक्यामध्ये ज्या वेळेला वापरली जातात त्यावेळेला मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो की या ठिकाणी वापरत असताना आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायला पाहिजे. हे जर मित्रांनो आपल्याला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना तुम्ही ऑप्शन नंबर कितीकडे जाणार आहात? कारण एव्हरी डे, ओके, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी इज देअर. सेल्डम येत असेल, समटाइम्स येत असेल, रेग्युलरली येत असेल, डेली येत असेल, अशा पद्धतीचे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला येतात त्यावेळेला मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. या ठिकाणी सी गोज टू जिम, गोज टू जिम पाहिजे होतं, या ठिकाणी इज गोइंग टू आलेलं आहे. डी हे तुमचं उत्तर असायला हवं.